आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवतो तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो तो सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत. हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधू साधू. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत की भाग 3 या ठिकाणी चालू आहे, बौद्ध जीवन मार्ग. आणि बौद्ध जीवन मार्ग पाहत असताना आपण 2 दिवसापासून पाहत आहोत सत असत आणि पाप. शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मात सहयोगी बनू नका, पाप कर्म करू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. तद्वतच या ठिकाणी आपण काल पाहिलेलं आहे की लोभ व तृष्णा याच्या आहारी जाऊ नका, त्याच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत क्लेश आणि द्वेष. क्लेश आणि द्वेष, कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्या संबंधी द्वेष भावना बाळगू नका, हा बौद्ध जीवन मार्ग आहे. क्लेश म्हणजे दुःख आणि द्वेष म्हणजे हेवा. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा ज्या पद्धतीने तेजस्वी घोडा हा चापकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही, असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे. म्हणजे या जगामध्ये वावरत असताना या दोषरहित कुणीतरी प्राणी आहे का, किंवा दोषरहित कुणीतरी आहे का. जर चांगलं आपण वर्तन करत असतो तर लोक त्यालाही दोष देतात, आणि जर वेगळ्या पद्धतीने वागत असेल तर लोक त्यालाही दोष देतात. आणि म्हणून या ठिकाणी दोषरहित पुरुष कोण आहे असा या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. तर कुणी सुद्धा या ठिकाणी दोषरहित प्राणी आपल्याला दिसून येत नाही. श्रद्धाशील आणि वीर्य समाधी, सत्यशोध, विद्या आणि आचरण याची पूर्तता आणि जागरूकता याच्या योगाने महान दुःखाचा अंत करा. जे दुःख आहे
या संसारामध्ये म्हणजे तथागतानेच काय सांगितलेलं आहे की हे जग जे आहे दुःखाने भरलेलं आहे आणि दुःखाचा जर अंत करायचा असेल तर आपल्याकडे श्रद्धा पाहिजे, शील पाहिजे, वीर्य पाहिजे म्हणजे काम करण्याची वृत्ती किंवा काम करण्याची पद्धती, समाधी पाहिजे, सत्याचा शोध लावता आला पाहिजे, आपल्यामध्ये विद्या किंवा ज्ञान असलं पाहिजे आणि आपलं भगवंतानी आपल्याला या धम्मामध्ये केवळ आचरणाला महत्त्व आहे आणि हे आचरण पाहिजे, याची पूर्तता आणि याची जागरूकता याच्या योगाने महान अशा दुःखाचा काय होतो मग अंत करा. क्षमा परमतप आहे. क्षमा जी काय आहे तर हे परम एक तप आहे. एखाद्याला क्षमा करणं, एखाद्याला माफ करणं हे काय आहे तर परम तप आहे. क्षमा हे परम तप आहे, निर्वाण हे परम पद आहे असे बुद्ध या ठिकाणी सांगतात. दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्याला त्रास देणारा प्रवर्जित खरा श्रमण होऊ शकत नाही. कोणाचीही निंदा न करता, कुणाचीही निंदा न करता, कुणाचाही क्लेश न करता, कुणालाही दोष न देता, कुणाचीही निंदा न करता, कुणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षाच्या नियमनाचे पालन करणे हा बुद्धाचा काय आहे तर हा बुद्धाचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका. जो स्वतः सुखाचा शोधात आहे त्याचप्रमाणे जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्टही देत नाही त्याला सुख प्राप्त होईल. विभिन्न झालेल्या या घटनेप्रमाणे जे क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला निब्बाण पद लाभलेलेच आहे. म्हणजे किती जरी राग आला, किती जरी त्या ठिकाणी हाहा करत आलेला आहे, परंतु ज्याने क्रोधाला जिंकलेला आहे, ज्याने रागाला जिंकलेला आहे तो मात्र मूक आहे, त्याला निब्बाण पदाचा लाभ आहे. म्हणजे त्याला काय आहे तर शांतीचा लाभ आहे. आता एखाद्याने जर क्रोधित होऊन आला, रागारागाने आला आणि आपणही त्याला प्रत्युत्तर दिलं तर त्याच्यामध्ये आणखीनच काय होईल, वाढ होईल. किंवा जसं आपण एखादं अग्नी पेटलेला आहे, जाळ आहे आणि त्याला आपण इंधनच पुरवलं तर त्यामध्ये आणखीनच काय होतं, ज्वाला भडकतच राहते. पण त्याला आपण इंधन पुरवण्याचं कामच नाही केलं, त्याच्यामध्ये लाकडं टाकायचं कामच नाही केलं तर ते जळत राहील का, नाही ना. ते त्या ठिकाणी काय होईल, शांत होईल किंवा शमन होईल त्याचं. आणि म्हणून क्रोध जिंकल्यामुळे काय आहे तर क्रोध जिंकल्यामुळे हा निब्बाण पद लाभलेच असे आहे. जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते. म्हणजे विनाकारण जर एखाद्या कुणाला जर विजा देत असेल, एखाद्या कुणावर जर तो रागावत असेल किंवा एखाद्याला जर कष्ट विनाकारण देत असेल तर त्याची सुद्धा एक ना एक दिवस काय येते, पाळी येते किंवा त्याला सुद्धा तसं भुर्तांड भरण्यासाठी कुणी ना पुढे आज न उद्या कुणीतरी त्याला सुद्धा तसं भेटणारच असतं. जो क्षमारूप आणि वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयम आणि शुद्धचरणी आहे, जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही तो खरंच श्रमण अथवा भिक्खू आहे असं समजावा. म्हणजे जो कसा आहे, ज्याच्या अंगी क्षमाशील हे गुण आहे, जो वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध आणि शांत आणि संयमित आणि सदाही कसा आहे तर शुद्ध चरण आहे, चांगलं आचरण आहे आणि दुसऱ्याचे दोष तो पाकडत बसत नाही किंवा दुसऱ्याला तो दोष देत नाही, तो खरंच त्याला श्रमण किंवा त्याला भिक्खू समजावा. चापकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो त्याचप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एक तरीश मनुष्य आहे काय. जर माणसाने निरुपद्रवी शुद्धचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ
फेकणाऱ्यावरच येऊन पडते, त्याचप्रमाणे त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो. इथे इतकं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. जर एखाद्या मनुष्याला निरुपद्रवी म्हणजे विनाकारण जर एखाद्याला म्हणजे एखाद्याचं आचरण सुद्धा शुद्ध आहे आणि अशा शुद्ध आचरणी व्यक्तीला जर विनाकारण त्याला निष्पाप किंवा त्या मनुष्याला उपद्रव केला, वेगवेगळ्या कारणाने जर त्याला त्रास देत असेल, तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ ती त्याच्याच अंगावर काय होते, येऊन पडते, किंवा एखाद्यासाठी जर आपण खड्डा केला तर त्याच्यामध्ये आपल्यालाच पडावं लागतं. आणि म्हणून अशा पद्धतीने या माणसाचा उपद्रव जो आहे त्याला शेवटी दुष्परिणाम त्याचा भोगावा लागतो. क्रोध आणि जो वैर आहे, या मनात क्रोध भावना ठेवू नका, वैर भावना विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमानेच जिंका. आणि हा काय आहे तर हा बौद्ध जीवन मार्ग आहे. क्रोध अग्नी शमन करा. तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागवलेले आहे, त्याने वाईट रीतीने बोललेले आहे, त्याने माझ्यावर कुरघोडी केली आहे, मला लुबाडलेले आहे, असे विचार ज्याच्या मनात सदोदित वावरत असतात त्याच्या क्रोध विकार कधीही शमत नाही. आणि म्हणून सदोदित जो आहे त्याचं चित्त कसं असेल बा, रागाने भरलेलं असेल, क्रोधाने भरलेले आहे असेल. आणि ज्याच्या मनामध्ये असे विचार उठत नाहीत त्याला क्रोध शांत झालेला असतो असं समजलं पाहिजे. शत्रू शत्रूच्या वाईटावर, द्वेष्टा द्वेष्टाच्या वाईटावर टपलेला असतो. आणि माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, रागाला जे आहे प्रेमानं जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे, खरे बोलावे, रागवू नये, या मागितल्यावर थोडे तरी त्या ठिकाणी द्यावे, क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा, सर्व बंधनकारक जय मिळवावा. आणि याप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो अशा अपरिग्रही दुःख भोगत नाही. वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या या रथाप्रमाणे थांबून धरतो. आता एखादा गाडी बहकलेली आहे किंवा एखादा रथ बहकलेला आहे आणि त्याला रोखण्याचा किंवा त्याला थांबवण्याचा जो प्रयत्न करतो, तो ज्याप्रमाणे या कल्पनेचा त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने काय करतो, तो सुखाने झोप घेतो. काम अग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव सुद्धा नाही. जी कामवासना आहे या कामवासनेसारखा कोणताही अग्नी नाही. आणि ज्याच्यामध्ये द्वेष उत्पन्न होतात या द्वेषा इतकं दुर्दैवी सुद्धा कुणी नाही. आणि उपादान या संस्कारामध्ये दुःख नाही, या निर्वाणापेक्षा मोठे असे सुखही नाही. वैराने वैर कधीही शांत होत नाही, अवैरानेच ते शांत होते. हा सनातन धर्म आहे. म्हणजे वैराने वैर शांत होत नाही, तर ते प्रेमाने किंवा ते अवैरानेच या ठिकाणी काय होतो, तो शांत होतो. मनुष्य मन आणि मनमोल जे आहे, मन घडविते तसा मनुष्य काय होतो, घडतं. म्हणजेच काय आहे, सर्व गोष्टीचं मेन केंद्र काय आहे किंवा मूळ भाग काय आहे तर मनच आहे. मनामध्ये ज्या ज्या गोष्टी उत्पन्न होतात तशा तशा मनुष्य काय होतो, त्याच्या शरीरावर आणि त्याच्या आचारावर विचारावर त्याचा परिणाम होतो. जो सत आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्य मार्गातील पहिले पाऊल आहे. म्हणजे जे काही खरं आहे आणि त्याचा सदोदित शोध घेणं आणि तेच तेच मनाला करायला लावणं हा संस्कार कसा आहे तर पुण्य मार्गातील पहिलं त्याचं हे पाऊल आहे. बौद्ध जीवन मार्गाची ही मनुष्याची शिकवण आहे. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार कसे आहेत तर त्याचे सर्व व्यवहार हे मन प्रधान आहेत. मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलला किंवा वागेल तर ज्या चाललेल्या बैलगाडीचे चाक त्या बैलाच्या पायाचा पाठलाग करते, त्याचप्रमाणे दुःख आणि अशा दृष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याचा सुद्धा सदोदित दुःख त्याचा पाठलाग करत असतो. आणि म्हणून मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलला किंवा वागला तर कधी न सोडणारी मनुष्याची जी छाया आहे, म्हणजे मनुष्याची जी काही सावली आहे ती सावली सदोदित त्याच्या सोबतच असते. आणि ही सदोदित ही मानवाची जी छाया आहे किंवा सावली आहे त्याच्या बरोबर असते. त्याप्रमाणे सुख सुद्धा त्याच्या सोबतच वावरत असते.
मन हे कसं आहे तर मन हे ओढाळ आहे. मन कसं आहे ओढाळ आहे. मन कसं आहे चंचल आहे. मन कसं आहे दुर्निवार आहे. आता इथं की लगेच कोणत्या गावाला जाऊन येतं, लगेच घरी जाऊन येतं, लगेच मुलीकडे जाऊन येतं, लगेच जर आपले मुलं बाळ दूर असतील तर तिकडे सुद्धा मन लगेच जाऊन येतं. जरी आपण या ठिकाणी शरीराने असू परंतु मन आपलं सगळीकडे काय होतं चक्राचूर होतं किंवा सगळीकडे तो राऊंड मारून येतो. काम करणारा जसा बाणावर सरळ सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो. मग मन कसं आहे तर बहिणाबाई काय म्हणतात, बहिणाबाई चौधरी ह्या शिकलेल्या नव्हत्या, अडाणी होत्या, परंतु त्यांनी अशा एवढ्या सुंदर सुंदर कविता त्यांनी या ठिकाणी रचलेल्या आहेत. कुणाची मुलं आहेत बाहेर? तर या ठिकाणी या मनाबद्दल बोलत असताना बहिणाबाई चौधरी ज्या आहेत, बहिणाबाई काय म्हणतात त्यांच्या कवितेमध्ये, मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकात ढोर. मन कसं आहे अरे ओढाळ ओढाळ आहे, जसं उभ्या पिकामध्ये एखादं ढोर असते. मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकात ढोर, आता होतं भुईवर भिडे भिडे आकाशात. अशा पद्धतीचं हे मन आहे. या बहिणाबाई चौधरीने या ठिकाणी वेगवेगळ्या ओव्या जात्यावर जे दळण आहे ते दळत दळत ह्या मनाच्या तिने काय केलेलं आहे, मनाच्या गाभ्याला तिने गायलेलं आहे. आणि म्हणून मन कसं आहे तो ओढाळ आहे. मन कसं आहे तो उभ्या पिकातलं ढोर आहे. जसं पिक आलेलं आहे ते ढोर कुठे जाऊन ते पिकाचा नासधूस करतं, तसंच हे मन कसं आहे, जर त्या मनामध्ये त्या चित्तामध्ये चांगले विचार असतील तर चांगलं त्या ठिकाणी ते चित्त किंवा त्या मनामध्ये चांगले विचार उत्पन्न होतील. आणि जर त्या चित्तामध्ये त्या मनामध्ये दूषित विचार भरलेले असतील तर त्या ढोरावानी ते इकडं तिकडं त्या धान्याला काय करेल तोडून टाकेल किंवा नष्ट करेल किंवा नाश करेल. आणि म्हणून मन ओढाळ आहे, उभ्या पिकातलं ढोर आहे. क्षणामध्ये खाली होतं भुईवर परंतु क्षणामध्ये आकाशाला काय होतं भिडलं जातं. असं हे काय आहे तर असं हे मन आहे. मन म्हणूनच काय आहे तर मन चंचल आहे. मन कसं आहे चंचल आहे. मन कसं आहे तर मन दुर्निवार आहे, म्हणजे दूर दूर या ठिकाणी ते जाऊन येतं. मन कसं आहे तो दूरधर आहे, दूरवर ते या ठिकाणी जातं. परंतु मनाला या ठिकाणी आम्हाला काबीज करायला सांगितलेलं आहे. भगवंताचा धम्म जो आहे, जो मनाला जिंकलेला आहे त्यांनी सगळ्याला या ठिकाणी जिंकलेला आहे. आणि म्हणून मनावर आपल्या ताबा असला पाहिजे. मनावर आपल्या या ठिकाणी आपल्या चित्तामध्ये जे काही विचार उत्पन्न होतात, चांगले अथवा वाईट विचार आपल्या मनामध्येच काय होतात निर्माण होतात. कुणी बाहेरून येतं का आपल्या मनामध्ये ते विचार हे करायला नाही. तर हे सगळे विचार जे आहेत आपल्या मनामध्येच काय होतात उत्पन्न होतात. ज्या पद्धतीने बघा आता आपल्याला काय होतं, आपले जे शरीर जे आहे हे शरीराची रचना काय आहे तर सगळे आपल्याला दुःख आणि वेदना ह्या बाहेरच्या व्यक्तीमुळे होतात. कुणामुळे होतात? बाहेरच्या व्यक्तीमुळे होतात. का होतात तर बघा आता हे दोन आपले हात आहेत, दोन हात आहेत. एक आपण आहोत आणि एक बाहेरचे सगळे लोक आहेत. एक हात कोणचा आहे? एक बाहेरचे सगळे लोक आहेत, एक आपण आहोत. तर हे जे काही लोक म्हणतात हे बाहेरचे लोक आणि हे आपण. आता हे बाहेरचे लोक जे आहेत एकाने काही म्हटलं की लगेच याच्यावर इफेक्ट होतो. यांनी काही म्हटलं बाहेरच्यांनी की याच्यावर लगेच काय होतं त्याचा इफेक्ट होतो, म्हणजे याच्यावर परिणाम होतो. असा एकाचा दोघाचा तिघाचा असे बरेच काही त्याच्या जीवनामध्ये किंवा दररोजचे कितीतरी याच्यामध्ये येत असतात. म्हणजे एका व्यक्तीचा किंवा दोन व्यक्तीचा परिणाम याच्यावर होतो. म्हणजे आपलं मन आपल्या ताब्यात आहे का? हे ताब्यात आहे का स्वतःच्या? नाही. म्हणजे हे कुणाच्या ताब्यात आहे तर इकडच्या ताब्यात. हे कुणाच्या ताब्यात आहे? हे कुणाच्या ताब्यात आहे? हे स्वतःच्या ताब्यात पाहिजे ना. पण इकडं काऊन झुकाव याचा? इकडं झुकावच नाही पाहिजे ना, कारण हे स्वतःच हे स्वतःच सगळं असून सुद्धा इकडं झुकलेलं. याने मला असं म्हटलं की इकडे लगेच परिणाम, त्याने मला तसं म्हटलं की इकडे लगेच त्याचा परिणाम. म्हणजे आपण जे आपली शरीर रचना आहे किंवा आपलं जे चित्त आहे, दुसऱ्याने काय म्हटलं की इकडे आपल्या शरीरावर त्याचा इफेक्ट होतो की नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आपलं मन आपलं चित्त आपल्यावर काबीज पाहिजे. आपण आपल्यावरच काय पाहिजे कंट्रोल पाहिजे. इकडे काही झुकाव द्यायचं नाही, इकडे ओरडू द्यायचं काय 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 इकडं 4-5 असो 10-15 असो का किती असो, इकडं काही
पाहायचंच नाही आपल्याला काय करायचंय, मी माझं इकडे काय करणार आहे, मला इकडे झुकायचंय का नाही, तर असंच ताठर राहायचं. मी माझं ताठपणे राहायचं आहे, इकडे झुकाव द्यायचा नाही. इकडे झुकाव दिला की बॉडी आपली डिस्टर्ब झाली. होती का नाही डिस्टर्ब? बाहेरची कुणी काही म्हणू द्या, परंतु आपण स्वतःला कंट्रोलिंग केलं, आपल्या चित्तावर आपण जर ध्यान दिलं, आपल्या मनाला जर काबीज केलं, तर बाहेरच्याचा काहीच आपल्या आईच्यावर परिणाम होणार नाही ना. म्हणजे स्वतः सगळं आपल्यापाशीच आहे, परंतु आपण सगळं बाहेरच्याला दिलेलं आहे. बाहेरवरच डिपेंड लावले आपण. सगळं आपल्या जवळच आहे. शांती आपल्या जवळच आहे, सुखही आपल्या जवळच आहे, समाधानही आपल्या जवळच आहे. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे. जशी एखादी हरिण माहिती आहे ना सगळ्याला, हरिण जी आहे ते एका कस्तुरीला ती शोधायला जाते. कस्तुरी आहे असती म्हणे हरिणामध्ये, ती हरिण जी आहे कस्तुरी शोधायला जाते आणि मग ती पळत राहते पळत राहते पळत राहते. परंतु त्या कस्तुरीचा जो सुगंध आहे तो मात्र तिच्यातच दरवळतो, परंतु ती कुठं बाहेर शोधायली. तसं आपण काय करतो, सुख शोधायला जातो. सुख कुठं बाहेर शोधतो. मला समाधानच नाही, अहो मला झोपच येईना झाली, काय करावं, झोपच लागत नाही रात्री. ही चिंता ती चिंता ती, झोपच येत नाही रात्री. काही काहीची भाषा सुद्धा अशी असते, मला झोपच येत नाही. म्हणजे बाहेरचे विचार कशाला आणायचे? बाहेरचे विचार तू तुझा विचार कर ना, तू तुझ्या मनाचा विचार कर, तू स्वतःचा विचार कर. बाहेरचे विचार आणू नको मनामध्ये, कारण बाहेरचे विचार जर आणशील तर तुझी तब्येत आणखीनच गडबड होणार आहे, तुझं चित्त आणखीनच डगमगणार आहे. आणि म्हणून इकडच्याला झुकावच होऊ द्यायचं नाही. इकडे आपण आपलं सरळ, आपण आपल्यावर काबीज ठेवायचं आहे, आपल्या मनावर आपलं कंट्रोल ठेवायचं आहे. आता बघा, एखादा आजारी मनुष्य आहे. आता एखादा आजारी मनुष्य आहे. आता आजारी मनुष्य असेल, आता त्याला आजारी मनुष्य असला तर आपण त्याला काय करतो, त्याची काळजी घेतो की नाही. घरामध्ये समजा एखादा आजारी पडलेला आहे, मग आजारी पडल्यानंतर आपण त्याची काळजी घेतो. त्याला काय हवं काय नाही ते सगळं आपण पाहतो की नाही. आणि आजारी माणूस बडबडही करतं ना, काही एखाद्या खाताना मला हे आवडच ना, ताटही भिरकावून देतं ना काही, कारण तो त्रसलेला असतो, आजारी असतो, दुखियारी असतो, आजारी असतो. आणि म्हणून तो एखाद्या ताटही भिरकावतो, एखाद्या 2-3 शब्दही तुम्हाला बोलून घेतो. परंतु त्यावेळेस आपण काय म्हणतो, बोलू द्या काय करणार, आजारी आहे, ते दुःखामध्ये म्हटलेलं आहे. आपली चित्ताची भावना काय होते, तो आजारी आहे, त्याचं दुखत आहे आणि म्हणून ते असे त्याचे विचार आहेत, असं बोललेले आहे. तर काय करणार, बोलू द्या, कारण तो आजारी आहे. आणि म्हणून जसं ते आजारी आपण म्हणतो तसंच काय करायचं आहे, इकडचा आपली जी बाजू आहे हे सगळे इकडचे समजायचे आजारी आहेत, बोलू द्यायचं तसंच. हे इकडचा जो हात आहे काय समजायचं, हे सगळे आजारी आहेत, आपल्यावर काहीच इफेक्ट होऊ द्यायचा नाही. इकडचे सगळे दुखियारी आहेत, सगळे आजारी पडलेले आहेत. आपण मात्र तंदुरुस्त आहोत. आपण तंदुरुस्त आहोत म्हणून आजारी माणसाची सेवा करतो की नाही आपण, है ना. का आपण त्याच्यावरच करतो, तू ताट फेकून दिलं का, मी फेकते ना. मग तू मला 4 शब्द बोलला का, मी बोलते. परंतु आपण त्याची काळजी घेतो की नाही, त्याला खाऊ घालतो, त्याला पाणी देतो, त्याला अन्न जर नाही गेलं तर त्याला फळही देतो, सेवा करतो ना त्याची, हो की नाही ताई, त्याची सेवा करतो, कारण ते आजारी आहे. आणि म्हणून ते जसं आजारी आहे त्याची जशी सेवा करतो तशाच पद्धतीनं जर कुणी काही बोललं तर सगळं काय समजायचं, इकडे आजारी आहेत, सगळे दुःखानं पछाडलेले आहेत, आजारी आहेत, हे मनावर घ्यायचंच नाही. इकडच्या मनावर इफेक्ट होऊ द्यायचं नाही. जर इकडच्या मनावर इफेक्ट झाला की समजायचं आपण आजारी पडलो. काय समजायचं, आपणही आजारी पडलो, आपणही दुःखाने त्रस्त झालेलो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या चित्ताला, आपल्या मनाला कोणतेही जे द्वेष आहेत, जे क्लेश आहेत किंवा ज्या बाबी आहेत त्या मात्र चिपकू द्यायच्या नाही. सोपी गोष्ट आहे की नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला अशा गोष्टी आढळून आल्या तेव्हा समजायचं की हे आजारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांना ठेवून द्या म्हणा, येतं ना नंतर. तर मन हे कसं आहे, मग मन हे अशा पद्धतीचं आहे. आणि म्हणून तथागताने आम्हाला हे मनावर सगळ्या बाबी कंट्रोलिंग पॉवर हे सगळं मनच आहे. आपल्या शरीराची जी हालचाल किंवा ज्या ज्या काही इफेक्ट असतात त्या मनावरच काय होतात, चिंतल्या जातात. मनातूनच चांगला जो भाव आहे तोही उत्पन्न होतो आणि मनातच दुर्भाव सुद्धा उत्पन्न होतो. आणि मग तसे तसे जे प्रादुर्भाव आपल्या शरीरावर उत्पन्न होतात. आता हे ठरवायचे आपल्याला, आजारी पडायचंय का तंदुरुस्त राहायचं. कुणा कुणाला तंदुरुस्त राहायचे,
आणि आणि म्हणून या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की मन हे चंचल आहे, असं गरगर फिरू द्यायचं नाही मनाला, तर कंट्रोलिंग पॉवर ठेवायचं, मनाला एकाग्र ठेवायचं आहे. जिकडे आपलं मन जाईल त्यावेळेस आपल्याला आपल्या श्वासोश्वासाकडे लक्ष द्यायचं. जर आपलं मन इकडे तिकडे गेलं ना तर लगेच आपण काय करायचं, श्वासोश्वासाकडे पाहायचं, ते तिकडे लक्ष द्यायचं. आपलं मन बरोबर त्या ठिकाणी कंट्रोल येतं. जरी झोप जरी आली नाही ना तर आपल्या बसायचं, आपली मांडी घालायची, आपल्याला जशी घालता येत असेल तशी आपण ताट बसायचं आणि आपल्या येणाऱ्या श्वासाकडे आणि जाणाऱ्या श्वासाकडे पाहायचं. एका 10 मिनिटातच तुम्हाला झोप येईल. किती मिनिटामध्ये? 10 मिनिटातच तुम्हाला झोप येईल. 10 मिनिटाच्या वेळी तुम्ही बसू शकणार नाही, परंतु झोप मात्र नक्की येईल. ही जर प्रक्रिया तुम्ही स्वतः करून पाहिजे, तर ज्याला झोप येत नाही त्यांनी ही प्रक्रिया न गोळी घेता करून पाहिजे, त्याला बरोबर झोप लागणार. परंतु त्याचं जे लक्ष आहे ते श्वासोश्वासाकडेच पाहिजे. मग ते श्वासोश्वास त्यांनी कमी जास्त नाही केला तरी चालतो, तो जसा येईल तशा श्वासाकडे त्यानं लक्ष केंद्रित करायचं आणि मग त्याला काय होईल, त्या ठिकाणी झोप लागून जाईल. कारण सगळ्या ज्या बाबी आहेत आपल्या मनातूनच उत्पन्न होणाऱ्या ह्या बाबी आहेत. आणि म्हणून या ठिकाणी जे या ठिकाणी जसा बाणाला एखादा व्यक्ती सरळ करतो, काय बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र आणि सरळ करतो. मनाला कसं करतो? तो एकाग्र आणि सरळ करतो. पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडपते त्याचप्रमाणे माराच्या म्हणजेच कामदेवाच्या तावडीतून सुटण्याची मन व्याकुळ असते, ज्याचा निग्रह करणे फार असे कठीण आहे. जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वखवखलेलं आहे. सुखासाठी मन कसं आहे? वखवखलेलं आहे. आपलं शरीर म्हणत नाही मला सुख पाहिजे म्हणून, आपलं चित्त आणि आपल्या मनामध्येच ह्या काय येतात, भाव आणि कल्पना येतात. आणि जे सदैव सुखासाठी वखवखले असते अशा मनाचे दमन करणे कसे आहे तर चांगले आहे, उत्तम आहे. कारण दमन केलेले मन फार सुखदायी आणि आनंददायी असते. तू आपल्या स्वतःच एक दीप बनव, म्हणजे स्वतःला एक तू काय बनव, दीप बनव. या परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल. दोषरहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोहोचशील. आता चित्तमळ सांगितलेले आहेत नष्ट करायचे. चित्तातले मळ कसे नष्ट करायचे आहेत? चित्ताला मळ लागलेला आहे. चित्त म्हणजे मन. मळ दुसरीकडे आहे का? मळ जो आहे तो आपल्या चित्तामध्येच आहे किंवा आपल्या मनामध्ये मळ साचलेला आहे. आपण स्वच्छ कुठं करतो? आपल्या शरीराला स्वच्छ करतो. स्वच्छ कसं करतो आपण? वेगवेगळ्या साबण लावून, वेगवेगळे उठणे लावून, वेगवेगळ्या सुगंधी द्रव्य लावून आपण आपल्या शरीराला स्वच्छ करतो. म्हणजे वरची जी त्वचा आहे आम्ही ती वरवरचं शरीर जे आहे कसं करतो? स्वच्छ करतो ना. त्याच्यावर मळ साचलेला असतो, तर त्याला मळ जर साचला तर आणखी एक दगड असतो, त्या दगडानं सुद्धा घासून घासून तो मळ सुद्धा आपण काढतो, हो की नाही घनसावत ताई? ते घासून आपण ते मळ सुद्धा काढतो. आणि मग आपण आंघोळ ती कशी करतो? स्वच्छ आंघोळ करतो. कारण आपला वास येऊ नये, आपल्या शरीरावर मळ साचू नये, केवळ वरवरचं आपण या ठिकाणी हे शरीर पाहतो. परंतु अंतर्मन किती मलिन झालेलं आहे. अंतर्मन जे आहे किती दुर्गंधी मनामध्ये आहे, किती वास मनामध्ये सुटलेला आहे, किती दूषित मन झालेलं आहे. या मनाकडे मात्र आपण कधी स्वच्छ केलं का? त्या मनाला कधी धुतलं का? त्या चित्ताला कधी स्वच्छ केलं का? नाही. आणि म्हणून हे वरवरचं जे काही स्वच्छ करणं आहे, हे वरवरची काही शुद्धीकरण आहे, हे काहीही कामाचं नाही. गंगेमध्ये डुबकी मारलेली आहे, गंगेमध्ये 5दा डुबकी मारली तरी शरीर काही म्हणजे मन काही स्वच्छ होणार नाही. इकडे पाप करा आणि तिकडे गंगेमध्ये डुबकी मारा आणि पाप माझं धुतलं गेलं असं होईल का? नाही होणार ना. कुणाला पटलं पाठीमागे? तर असं होऊ शकत नाही. आणि म्हणून काय करायचं आहे? चित्तातले जे काही मळ आहेत, मनातले जे काही मळ आहेत ते आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. जसं सोनार जे आहे, आता एखाद्या वेळेस आपल्याला काम पडलेलं आहे, काम पडलेलं असताना आपण दागिने त्या ठिकाणी दागिना असतो तर सोनाराकडे घेऊन जातो आणि विकण्यासाठी त्याला देतो लगेच आणि म्हणतो बाबा रे मला हे विकायचं आणि मला पैशाची आवश्यकता आहे. आता तो सोनार ते दागिने आहेत ते घेतो आणि लगेच मोजून तुम्हाला पैसे देतो. असं कधी पाहिलं का? नाही ना, असं होतच नाही ना. तो अगोदर घेतो आणि त्या जाळावर तो जाळतो,
त्या सोन्यामध्ये जे काही कीटक साचलेले आहेत, जे मळ साचलेला आहे ते स्वच्छ धुतो आणि मग ते मापतो आणि आपल्याकडे पैसे देतो. आणि म्हणून आपल्या मनामध्ये तसा कीटक साचलेला आहे. मन स्वच्छ आहे, सोन्यावानी आहे, परंतु त्याच्यामध्ये कीटक झालेले आहेत, कीटाणू झालेले आहेत, ते मात्र आपल्याला स्वच्छ करायचे आहेत, ते मात्र जाळून टाकायचे आहेत. आणि चकचकीत आणि स्वच्छ असं ते चित्त आणि मन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. चित्त जर शुद्ध असेल, मन जर शुद्ध असेल, तर त्याच्यामध्ये वावरणारे विचार सुद्धा चांगले राहतील ना, शुद्ध विचार राहतील. शुद्ध चित्त असेल तर शुद्ध विचार येतील, शुद्ध विचार असतील तर आचरण शुद्ध होईल, आचरण शुद्ध असेल तर सगळं काही आपल्याला समाधान आणि चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी लाभ होईल. चांगल्या गोष्टीचा लाभ झाल्यानंतर आपल्याला समाधान मिळेल, समाधान मिळाल्यानंतर आपल्याला आनंद वाटेल, आनंद वाटल्यानंतर आपल्याला सुखही लाभेल. मग सुख आपल्याला इकडे तिकडे शोधायचंय का? सुख तर आपल्या जवळच आहे ना, परंतु आपण या ठिकाणी काय करतो, इतरत्र शोधत राहतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुझं आहे तुझं पाशी, तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा भुललासी. तुझं तुझ्या पाशीच आहे, परंतु तू मात्र जागा विसरून गेला. तर तू या ठिकाणी तुझ्या पाशीच जे आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या किती तुला आत्मसात करायच्या आहेत, किती घ्यायच्या आहेत, किती चांगल्या गोष्टी तुला आत्मसात करायच्या आहेत, हे तुझं तुझ्या पाशीच आहे. आणि मग ही जागा विसरता आपण कामा नये, ती जागेवरच आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे. आणि नेमकं सुख कशामध्ये आहे हे आपण आपल्यातच आपल्याला शोधायचे आहेत. ज्या पद्धतीनं आता जे आहे बघा, पाऊस पडला होता इतके दिवस, आता पाऊस थोडा कमी झालेला आहे. पाऊस कमी झाला, शेतामधले जे काही पिकं आहेत आलेली, आजूबाजूला जे काही तण आलेली आहेत, ते शेतातलं तण आपण तसंच वाढू देतो का? वाढतो का तण? तसंच नाही ना, ते तण आपल्याला काढावं लागतं. काही महिला आपल्याला निंदायला न्यावं लागतात, खुरपायला न्यावं लागतात, आणि ते आजूबाजूचं तण आपल्याला काढून फेकून द्यावं लागतं. आणि ते आजूबाजूचं तण काढल्यानंतर ते जे रोप आहे किंवा ते जे धान आहे, ते काय होईल, त्याचं ग्रोथ चांगल्या पद्धतीनं होईल किंवा त्याचं वाढ चांगल्या पद्धतीनं होईल. आणि मग तशाच पद्धतीनं जर आपल्या या चित्तामध्ये, जर आपल्या या मनामध्ये चांगल्या गोष्टीचं जर वाढ होऊ द्यायची असेल, तर आपल्या चित्तातलं, आपल्या मनातलं जे तण वाढलेलं आहे, दूषित तण वाढलेलं आहे, गाजर गवत वाढलेलं आहे, ते आपल्याला उपटून फेकून द्यायचं आहे. आणि त्या चित्तामध्ये, त्या मनामध्ये चांगले विचार, चांगले आचार आणि चांगला सदाचाराची आपल्याला वाढ होऊ द्यायची आहे. मग इतरत्र या ठिकाणी हे जे काही मन आहे, तर मन जे आहे, तू आपल्या स्वतःचा एक दीप बनव. स्वतःलाच काय सांगितलेलं आहे, तर तू स्वतःचा एक दीप बनव आणि या परिश्रमाने चित्तमळ नाहीसा कर. म्हणजे चित्ताचा मळ अशा पद्धतीने आपल्याला नाहीसा करायचा आहे. दोषरहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोहोचशील आणि दोषमुक्त झाल्यानंतर तुला सगळ्यात चांगल्या गोष्टीचं ज्ञान होईल. ज्याप्रमाणे सोनार, आताच या ठिकाणी आपण हेच उदाहरण घेतलेलं आहे, ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने त्या रुपयातील हीन कणाकणाने जाळून टाकतो, त्याचप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा करून तो नाहीसा करतो. लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो. किती सुंदर उदाहरण दिले या ठिकाणी. आता लोखंड माहित आहे आपल्याला, लोखंडापासून निघणारा गंज इकडं तिकडं नसते, पण त्या लोखंडापासूनच ते गंज काय होतं, उत्पन्न होतो. आणि लोखंडापासून उत्पन्न झालेला त्या लोखंडालाच तो गंज होऊ त्याला नष्ट करतो ना, मिटवून टाकतो, त्यालाच तो नष्ट करतो. आणि त्याचप्रमाणे पापी माणसाचे कर्म त्याला दुगतीकडे नेत असतात. जसं या लोखंडाला त्याचा गंज नष्ट करतो, तसं पापी मनुष्याला सुद्धा त्याचे दुविचार त्याला नष्ट करतात. सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक आहे. भिक्खूंनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंकित व्हा. जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे आणि नीच आहे, अशा माणसाला जीवन सुकर आहे. म्हणजे अशा माणसाला आलेले कळत नाही आणि गेलेले कळत नाही, त्याला काही तमा असते का, स्वतःची नसते ना. आणि म्हणून असा मनुष्य जो आहे त्याला आपण निर्लज्ज म्हणतो, सहजच म्हणतो. काय निर्लज्ज मनुष्य आहे, याला काही बोललेले कळत नाही,
आणि काही समजतही नाही आणि म्हणून तो कसा असतो तर निर्लज्ज असतो आणि अशा मनुष्याला उचापती करण्याची खूप सवय असते। उचापती म्हणजे इकडचं ऐकायचं तिकडं सांगायचं, तिकडचं ऐकायचं तिकडं सांगायचं, याची काय असते एक सवयच असते। आणि जो कोणी या ठिकाणी 4 शब्द ऐकले तो तशाला तसेच 4 शब्द तिथे जाऊन तशाला तसे सांगत नाही, तर त्याला माल मसाला मिरची काहीतरी लावावी लागते। आणि इथे जरी आपण असा प्रयोग केला तर जेवढ्या महिला आहेत तेवढ्या इथलीला मी जर कानामध्ये किंवा एखादी ओळ लिहून दिली आणि तीच ओळ एकमेकाच्या कानात जर सांगितली तर शेवटपर्यंत तशाला तशी ओळ येऊ शकत नाही। इथल्या इथेच आता हा प्रयोग आपण जर पाहायचा असेल तर ही ओळ शेवटी जशाला तशी येऊ शकत नाही, कारण ते शब्द म्हणता 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 त्याला आणखी 2-3 शब्द वेगळेच लागतात आणि शेवटपर्यंत ती ओळ येऊच शकत नाही। आणि म्हणून जो काही उचापती आहे किंवा उचापती करणारा आहे, असा अपमान करणारा आहे, असा बेछूट आहे आणि नीच आहे, अशा माणसाचं जीवन कसं आहे, अशा माणसाचं जीवन मात्र सुकर म्हणजे स्वतःसाठी त्याला सुकर असतं। परंतु ही विनम्र आहे, पवित्र अपवित्र याचा जो विचार करतो, जो अनासक्त आहे, जो शांत आहे, जो निर्मल आहे, अशा बुद्धिमान मनुष्याचं जीवन कसं असतं कठीण असतं। चांगल्या मनुष्याला जीवन जगणं कसं आहे कठीण आहे, कारण त्याला ह्या सगळ्या दुखियारी माणसाला सगळ्या आजारी माणसाला पाहावं लागतं, म्हणून त्याला स्वतःसाठी जीवन कसं आहे कठीण आहे ना जगण्यासाठी। एवढं ज्यांचं इथं याला विजा होतात किंवा ज्यांचे दुखणे आहेत या सगळ्याचे दुखणे पाहण्यासाठी त्याला कठीण आहे किंवा त्याला विजा होणार आणि म्हणून तो बुद्धिमान मनुष्याला त्याचं जीवन जगणं कसं आहे मग कठीण आहे। जो हिंसा करतो, असत्य बोलतो, जो न दिलेले हिरावून घेतो, जो परादमन करतो आणि जो मनुष्य उत्पादक मद्यपान मग्न राहतो, तो मनुष्य इहलोकी आपले थडगे मात्र खणत राहतो। म्हणजे असा जो व्यक्ती वागत असतो किंवा ज्याला असा मनुष्य जो आहे सदोदित स्वतः दुसऱ्याचं हिरावून घेतो, अहिंसा म्हणजे हिंसा करतो, असत्य बोलतो आणि सदोदित मद्यपानामध्ये विरत राहतो किंवा मग्न राहतो, अशा मनुष्याचं जीवन कसं आहे तर अशा मनुष्याचं जीवन जो आहे तो स्वतःच थडगं या ठिकाणी खणत आहे, अशा पद्धतीचं आहे। माणसा हे लक्षात ठेव, संयमहीनाची स्थिती चांगली नव्हे। लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे। जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते। जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही। परंतु ज्याच्या मनात ह्या असल्या विचाराचे निर्मूलनच झालेले आहे त्याला मात्र दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते। कामासारखा अग्नी नाही, लोभासारखा लोंढाही नाही। परदोष हे सहज दिसतात, कामासारखा काय नाही अग्नी नाही, म्हणजे कामवासनेसारखा कोणताही अग्नी नाही किंवा लोभासारखा कोणताही लोंढा नाही। परदोष हे सहज दिसतात परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात। ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाराचे दोष मात्र पाखडीत असतो, परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी अपेशी फासा लावून ठेवतो त्याचप्रमाणे मनुष्य स्वतःचे दोष लपवित असतो। जो मनुष्य परदोष पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होतात त्याला चीड लागते, याचे दोष विकार वाढतात आणि तो त्या विकाराच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो। पापापासून दूर राहा, पुण्य करीत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा आणि भगवान बुद्धाची ही शिकवण आहे। आता काय सांगितलेलं आहे तर परदोष हे सहज दिसतात, म्हणजे दुसऱ्यामधले काय दोष आपल्याला पटकन दिसतात, परंतु स्वतःमध्ये काय काय दुर्गुण आहेत किंवा स्वतःमध्ये काय दोष आहेत हे मात्र आपल्याला दिसून येत नाहीत। म्हणजे समोरच्याला बोट देताना आपण पटकन सांगतो हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, परंतु 4 बोट मात्र आपण कसे आहेत हे 4 बोट इकडे आहेत ना, इकडे एक आहे तर 4 दोष आपल्यातही आहेत आणि म्हणून परदोष जे आहेत या ठिकाणी पटकन दिसतात, परंतु स्वतःचे दोष मात्र क्वचितच त्या व्यक्तीला दिसतात। ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा, आता तांदूळ असतात किंवा काही धान्य असतं ते आपण पाखडतो
आणि जे तूस असतं धान्यातलं ते तूस पुढे येतं, तसे ज्या काही व्यक्तीला अशी सवय असते की त्याप्रमाणे तो माणूस आपल्या शेजाराचे सदोदित दोष पाकडत बसतो. परंतु ज्याप्रमाणे कपटी, जुगारी, अपेशी जोसा फासा लावून ठेवतो, त्याप्रमाणे तसा मनुष्य स्वतःचे दोष मात्र तो लपवित असतो. असा मनुष्य जो आहे परदोष पाहतच राहतो, म्हणजे दुसऱ्याचे दोष पाहतच राहतो आणि स्वतःचे दोष तो उघड होताच त्याला मात्र चीड येते किंवा चिडू लागतो आणि त्याचे दोष विकार वाढत जातात आणि तो त्या विकारांच्या या विनाशापासून मात्र दूर दूर जात राहतो. अशा पापापासून मात्र आपण दूर राहा, पुण्य करीत राहा, स्वतःचे विचार हे सदोदित शुद्ध करीत राहा. ही भगवान बुद्धाची काय आहे, ही बुद्धांची या ठिकाणी शिकवण आहे. म्हणजे बुद्धांचा धम्म काय आहे, तर बुद्धाचा धम्म आम्हाला या ठिकाणी हेच सांगतो की तुमचे चित्त, तुमचे मन कसे ठेवा, शुद्ध आणि शुद्धच ठेवा. तर ह्या बाबी ज्या आहेत दुसरीकडे कुठेही नाहीत, तर ह्या स्वतःमध्येच आहे. आणि म्हणून मनुष्य मन आणि मनमौल जे आहे, मनुष्याचं मन जर शुद्ध असेल तर सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी कशा दिसतील, चांगल्या दिसतील, शुद्ध दिसतील. आणि म्हणून या ठिकाणी मन शुद्ध असेल तर आपले विचार शुद्ध राहतील, मन शुद्ध असेल तर आपले आचरणही शुद्ध असेल, मन शुद्ध असेल तर आपल्या सगळ्या गोष्टी ह्या समाधानकारक असतील, आनंदी असतील आणि सगळ्या काही गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी चांगल्याच दिसून येतील. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबूया. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.